सध्याचे EVM सरकार कोणत्या पायावर उभं आहे हे सांगणारी ही बातमी आहे. अजित पवारांना मोठा दिलासा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज दिल्ली ट्रायब्युनल कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. या लवादाच्या आदेशानंतर पवार यांची प्राप्तिकर खात्याने जप्त केलेली संपत्ती त्यांना परत करण्यात आली. सुनेत्रा पवार तसेच त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित ताब्यात घेण्यात आलेली संपत्ती प्राप्तिकर खात्याने मुक्त केली आहे. अजित पवार यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांना दुसऱ्याच दिवशी न्यायालयाकडून हा मोठा दिलासा मिळाला आहे. प्राप्तिकर खातं सरकार म्हणजे मोदीच्या ताब्यात आहे आणि मोदी आहेत अदानीच्या ताब्यात. म्हणजे अदानीला पाहिजे त्यावेळी तो यांच्या नाकातला व्यसन ओढू शकतो आणि त्यांना वाटेल तसं वागवू शकतो. आणि अशा तऱ्हेचं सरकार आपण इथं आता निवडून दिलेलं आहे. खरं मी निवडून दिलेलं आहे नव्हे, ते आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. त्यासाठी त्यांनी EVMचा वापर केला. EVMचा वापर करताना सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांना याच पद्धतीनं त्यांनी नाकात व्यसन घालून बंद केलेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तेव्हा त्यांनी इथल्या ऐशो आराम करणाऱ्या राज्यकर्त्यावरती ताबा मिळवला. त्यांच्या दिमतीला आपले अधिकारी दिले, तैनाती फौज दिली आणि त्यांना सांगितलं की आता आम्ही म्हणतो तसे कायदे करा, आम्हाला या सवलती द्या, व्यापारासाठी सवलती द्या, लोकांना लुबाडण्यासाठी सवलती द्या, तुम्ही यात हस्तक्षेप करू नका. गझनीच्या महमूदानं भारतावर स्वारी केली आणि सोमनाथाचं मंदिर लुटलं 18 वेळा. त्यानं जेवढी संपत्ती या 12 वर्षात नेली त्यापेक्षा जास्त संपत्ती एका वर्षात ब्रिटिश भारतातून इंग्लंडला नेतात, अशा तऱ्हेची टीका त्या काळामध्ये दादाभाई नौरोजींनी केलेली आहे. खुर्चीवर इथला स्थानिक माणूस बसला असतो, लोकांना वाटतं हा आपलाच प्रतिनिधी आहे, हा आपला जवळचा आहे, आपला नात्यातला आहे, आपल्या जातीचा आहे. पण प्रत्यक्षात तो केवळ बाहुली असतो. त्याला स्वतःला डोकं आणि हृदय वापरायला पूर्णपणे मनाई असते. त्यानं फक्त सत्ताधारी असलेला अदानी सांगेल तेवढं ऐकायचं. जनता शहाणी झाली आणि त्यांनी इंग्रजांना हाकलून दिलं. आतासुद्धा जनतेला शहाणं केल्याशिवाय अदानीला हाकलून देता येणार नाही.